नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पूर्ण माहितीपूर्ण होणार आहे। जी माहिती खरंच तुम्हाला माहिती नसेल आणि तीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर जसं तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजलंच असणार की आज आपण कशा रिलेटेड बोलणार आहोत। तर यस, तुम्ही बटाट्याच्या मदतीने लाईट बिल कमी करू शकता। ते बरं कसं, तर तुम्हाला माहिती असेल आपलं जे महिन्याला लाईट बिल येतं, तर त्या लाईट बिलमध्ये आपल्या पूर्ण घरामधलं पूर्ण बिल हे समाविष्ट होऊन येत असतं। पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की आपल्या घरातील फ्रीज हा एक असा मेन घटक आहे की जो सगळ्यात जास्त लाईट घेत असतो। आता त्यामध्ये एसी पण आली बरं का, पण आता हिवाळा आहे। हिवाळा असल्यामुळे एसी ही आपली बंदच असते, फॅन सुद्धा अगदी कमी फोर्सवर सुरू असतात। त्यामुळे फ्रीज हे असं आहे की ते तिन्ही ऋतूमध्ये सुरू असतं आणि ऋतूनुसार आपण त्याचं जे काही टेम्परेचरची सेटिंग असतो ती चेंज करत असतो। आता सगळ्यात प्रथम आपण हे जाणून घेऊयात की टेम्परेचर किती ठेवावं। हिवाळा सुरू आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर हे नॉर्मल ठेवायला हवं। जो ऋतू येतो त्यानुसार तुमचं फ्रीजचं टेम्परेचर हे चेंज व्हायला पाहिजे। आता तुम्ही एक गोष्ट कधीही ऑब्झर्व केली असणार की फ्रीजमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येतात। जेव्हा आपण नवीन फ्रीज घेतो तेव्हा 2-3 वर्ष झाले की फ्रीज ची जी काही कूलिंग प्रोसेस असते ती कुठेतरी थोडी स्लो होते किंवा अनेक प्रॉब्लेम जे आहे ते फ्रीजमध्ये येत असतात आणि मग आपण ते रिपेअर करायला देतो आणि एकदा का फ्रीज बिघडायला लागला की सतत तोच इश्यू यायला लागतो। मग आपण जर छोट्या छोट्या गोष्टी ह्या पहिल्याचपासून जर केल्या ना, तर ही जी काही फ्रीज बिघडण्याची प्रोसेस आहे ती कुठेतरी आपण जे आहे ती थांबवू शकतो। हे आपल्यावरतीच आहे। पण तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला फ्रीजपासून हे लाईट बिल कमी होणार आहे। तुम्हाला माहिती असेल की फ्रीज हे आपण जेव्हा घेतो तर बरेचसे लोक हे स्टार बघून घेत असतात। आता याच्यावरती जे आहे मी संपूर्ण व्हिडिओ स्टार बघून तुम्ही खरंच फ्रीज घेता तर त्यामागचं रिझन काय आहे हा तुम्हाला व्हिडिओ पुढे बघायला भेटणार आहे। त्यामुळे मी आज यावरती बोलणार नाहीये। जसं की फ्रीज आता हिवाळा आहे त्यामुळे आपण काही त्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवत नाही किंवा पाणी जे आहे ते थंड व्हायला ठेवत नाही। त्यामुळे नॉर्मल ज्या गोष्टी आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो त्याच असतात आणि फ्रीज शक्यतो हिवाळ्यामध्ये बाकी गोष्टी न ठेवता सुटसुटीत असतो ॲज कम्पेअर उन्हाळ्यापेक्षा। आता सिंगल डोअरचं फ्रीज आलं, डबल डोअर फ्रीज आलं किंवा ट्रिपल डोअर फ्रीज आलं। डबल डोअर आणि ट्रिपल डोअर फ्रीजमध्ये शक्यतोवर ही जी काही मी कंडिशन तुम्हाला सांगणार आहे ती शक्यतोवर कमी होते, पण ज्यांच्याकडे सिंगल डोअर फ्रीज आहे त्यांच्याकडे ही कंडिशन जास्त होते। ती म्हणजे काय, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा, बर्फ साचलेला असतो फ्रीजरमध्ये, भरपूर बर्फाची लेयर साचलेली असते आणि अगदीच तुम्ही दरवाजा उघडायला सुद्धा गेलात तरी अगदी तो दरवाजा लागत सुद्धा नाही, एवढं फ्रीजर जे असतं ते बर्फाने भरलेलं असतं। आणि मग बऱ्याचदा आपण काय करतो की आता हा खूप बर्फ झाला बाबा, मग आता फ्रीज बंद करतो आणि फ्रीज जे आहे ते पूर्ण त्याची जी प्रोसेस आहे म्हणजे तो पूर्ण असा रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवतो। मग अशा वेळेस काय होतं की फ्रीजरमध्ये जो बर्फ साठलेला असतो तो बर्फ विरघळायला लागतो आणि थेंब थेंब पाणी हे गळतं आणि मग काय घरभर पाणी होतं, कारण ते बर्फाचं हे पाणी होत असतं। मग काय आपलाच कुटाणा वाढतो। पण जर आपण एक गोष्ट जर केली तर जर आपण तो बर्फच होऊ दिला नाही तर कुठेतरी आपण जे आहे आपलंही काम कमी होईल आणि लाईट बिल ही कमी लागेल। आता तुम्हीच विचार करा ना, जर फ्रीजरमध्ये बर्फ साचलेला असेल तर त्यावरती नक्कीच फ्रीजवर जी प्रोसेस असते, जे कॉम्प्रेसर असतं त्यावरती प्रेशर येतं, कारण त्याला जास्त एनर्जी घ्यावी लागते कूलिंग करण्यासाठी। मग आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना खूप जे आहे काळजीपूर्वक करायला पाहिजे। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेलवरती बघितलं की मी बटाट्यापासून जर आपण फ्रीजमध्ये ठेवला तर नक्कीच तुमचं लाईट बिल कमी येऊ शकतं। आता हे बरं कसं, असं डोक्यामध्ये तुम्हाला लिंक तर लागली असेल, नसेल लागली तर मी आहे ना, मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला काय करायचं आहे, बटाटा हा अर्धा कापायचा आहे किंवा बटाट्याच्या जे आहे छोट्या छोट्या स्लाइसेस चकत्या केल्या तरीही चालेल। त्यावरती तुम्हाला लावायचं आहे मीठ, आपण जे मीठ भाजीमध्ये घालतो ते मीठ लावायचं आहे आणि फ्रीजरमध्ये तुम्हाला हे पूर्ण मीठ बटाट्याच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे। आता मीठ काय करतं, मीठ हे
बर्फ जे एक्स्ट्रा बर्फ असतो आपला तो होऊ देत नाही आणि कुठेतरी ही जी काही एवढं मोठं बर्फाची अगदी लादी जमा झालेली असते फ्रीजरमध्ये ती कुठेतरी होत नाही. आता ती बर्फाची लादी झाली नाही त्यामुळे फ्रीजर हा सुद्धा व्यवस्थित राहतो, कॉम्प्रेसरवर जास्त प्रेशर येत नाही आणि तो जो आहे तो आपल्याला जो एक्स्ट्रा टाइम द्यावा लागतोय त्याला की पुन्हा तो फ्रीज बंद करा, रूम टेम्परेचरवरती आणा, ते पूर्ण जाऊ द्या एक्स्ट्राचं, ते पाणी काढा, साफ करा, ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी कराव्या लागणार नाही. आता जेव्हा तुम्ही हे बर्फ वितळण्यासाठी फ्रीज बंद करता तेव्हा बरं फ्रीज हा पूर्ण रूम टेम्परेचरवरती येतो, ठीक आहे. नंतर आपण साफ करतो त्यामुळे त्याची बाहेरील जी हवा असते गरम हवा ती आतमध्ये जाते. आता ऑलरेडी फ्रीजमध्ये गरम हवा गेलेली असते, फ्रीज हा बंद असतो आणि पुन्हा आपण फ्रीज सुरू करतो, मग त्याला पुन्हा ती जी झिरोपासनं पुन्हा प्रोसेस चालू करावी लागते. तर कुठेतरी या प्रोसेसमध्ये फ्रीजला जास्त वीज घ्यावी लागते. त्यामुळे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचे आहे. आता हे झालं फ्रीजर बाबत. आता बऱ्याचदा असं होतं की सिंगल डोअर घेतलं तर आपल्याला एकच दरवाजा असतो, पण डबल डोअर आणि ट्रिपल डोअर फ्रीज घेतलं तर कुठे दरवाजे हे सिंगल डोअरला 1, डबल डोअरला 2 अशा पद्धतीने व्हॅरी करतात. त्यामुळे जो फ्रीजर सेक्शन असतो तो सुद्धा काही फ्रीजला वर असतो आणि काही फ्रीजला खाली असतो. पण फ्रीजर सेक्शनला सुद्धा आणि नॉर्मल फ्रीजला सुद्धा रबर हा एक प्रकार असतो. आता हा रबर जो आहे तो ढिला झाला हे तर मी कसं ओळखायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता मला आणि तो ओळखल्यानंतर त्यावरती कशा पद्धतीने साफ करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता रबर मध्ये जे आहे तुम्ही बघितलं असेल असे छोटे छोटे कॉलम टाईप असतात आणि स्पेस असतो, तर मग तो क्लीन करणं थोडंसं किचकट जातं. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कंगवा घ्यायचा आहे. कंगवा घेतल्यानंतर त्यामध्ये सॉक्स घालायचा आहे. खरं तर तुम्ही सॉक्स थोडासा ओला केला तरी चालेल. सॉक्स हा जुना घ्या आणि नंतर त्यावरती तुम्हाला जे आहे व्यवस्थित साफ करायचं आहे. आता हे रबर व्यवस्थित साफ केल्यानंतर काय होईल, त्यामध्ये जे काही कचरा अडकलेला असेल, धूळ असेल तर ती कुठेतरी पूर्ण निघून जाईल आणि जेव्हा आपण फ्रीज लावतो तर ते रबर क्लीन झाल्यामुळे ते रबर व्यवस्थित सुद्धा लागेल. बऱ्याचदा असं होतं की कचरा त्यामध्ये भरपूर झालेला असतो आणि झुरळ सुद्धा झालेले असतात, तर ते कसं करायचं ते तर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे फ्रीजमध्ये झुरळ झाले असेल तर. पण आपण हे रबर कुठेतरी दुर्लक्षित करतो की हा रबर आपण क्लीन करत नाही, त्यामुळे हा क्लीन करणं तेवढाच गरजेचं आहे. आता तुमचा रबर जर भरपूर घाण झालेला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर फ्रीजचं रबर हे निघतं सुद्धा, तर तुम्हाला फ्रीजचं रबर हे काढायचं आहे, ते गरम पाण्याने व्यवस्थित धुवून तुम्हाला ते साफ सुद्धा करायचं आहे. त्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही सांगू शकता, पण जास्त जे आहे घाण नसेल झालेलं आणि व्यवस्थित रबर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने कंगव्याची ही ट्रिक करायची आहे. कागद कशा पद्धतीने वापरायचा हे आपण आधीच बघितलं, त्याने आपल्याला समजणार आहे की रबर जे आहे ते ढिलं आहे की नाही. म्हणजेच हवा जी आपण घेतोय, जी फ्रीज हवा घेतोय त्याला आतली हवा जी आहे ती बाहेर येते आहे आणि बाहेरची हवा आत येते आहे, त्याला जास्त काम करावं लागतंय. कुठेतरी आपल्याला तेच काम त्याचं कमी करायचं आहे. आता बघा, मी तर तुम्हाला हे सांगितलंय. आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो की फ्रीज हा सुटसुटीत असावा. आता जेव्हा आपण फ्रीज ओपन करतो किंवा लावतो, ठीक आहे, जर फ्रीज सुटसुटीत असेल तर जी हवा येणार आहे किंवा हवा जी आहे बाहेरची आत जाणार आहे किंवा आतली बाहेर येणार आहे, सुटसुटीत असेल तर हवा अगदी पटकनशी बाहेर येईल. पण जर फ्रीज आपला भरलेला असेल तर कुठेतरी ही हवा जी आहे ती लवकर बाहेर येणार नाही किंवा जास्त बाहेर येणार नाही आणि बाहेरची हवा कुठेतरी जास्त आत जाणार नाही. हा एक ॲडव्हान्टेज आहे जर तुम्ही फ्रीज हा व्यवस्थित भरून ठेवला. अगदीच त्यामध्ये पूर्ण सामान भरावं असं माझं म्हणणं नाही आहे, पण जो डोअर सेक्शन असतो तिथे पूर्ण एकही जागा रिकामी न ठेवता पूर्ण भरलेला असेल किंवा जेवढा स्पेस दिलेला आहे फ्रीजमध्ये आपण जर तो व्यवस्थितरित्या युटिलाइज केला तर कुठेतरी ह्या गोष्टी नक्की होतील. सो नक्की जे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर रबरवरती सुद्धा इफेक्ट येणार नाही किंवा जी एक्स्ट्रा एनर्जी घ्यावी लागते आहे कॉम्प्रेसरला त्यावरती सुद्धा जास्त प्रेशर येणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करा. कॉम्प्रेसरला प्रेशर नको यायला म्हणून काय करायचं आहे, आपण ते ऑलरेडी शेअर केलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देते आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देते, तुम्ही नक्की बघा. आता हे सगळं झालं, पण यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट येते ती म्हणजे की तुम्हाला हा सगळा फ्रीज क्लीन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे.
जेवढा तुम्ही फ्रीज हा व्यवस्थित साफ ठेवाल त्याने काय होईल, बऱ्याचदा असं होतं की वास येत असतो, वेगवेगळ्या प्रकारचा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर असा एकदम वेगळाच वास येतो. तर तो वास घालवण्यासाठी ट्रिक शेअर केल्या आहेत आपण, पण हा वासच येऊ नये म्हणून आपण नेहमी हा साफ ठेवला पाहिजे. नेहमी आपण भाजीपाला वगैरे आणतो तर तो भरण्याच्या अगोदर जर तुम्ही अगदी 2 मिनिटं जरी दिले फ्रीज साफ करण्याला तर नक्कीच तुमचा फ्रीज अगदी 2 मिनिटात साफ होतो. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज पडत नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत असतात. त्यामुळेच मला असं वाटलं की जो फ्रीजर हा सेक्शन असतो तो कुठेतरी तेवढा स्वच्छ राहणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा जो बर्फ येतो तो बर्फ होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला माहिती हवं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत नक्की पोहोचा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.